नमस्कार, मी प्राची महेश. नवरात्रीच्या या पवित्र वातावरणात देवीची स्थापना, पूजा करून "उदे ग अंबे उदे" असा गजर करून आज घटावर दुसरी माळ आपण अर्पण करूया. दुर्गेच्या 9 रूपांची घरोघरी तसंच मंदिरं बांधूनही पूजा होते. भारतात देवी देवतांची निवासस्थानं ही बहुतांशी उंच उंच डोंगर, पर्वतांवर स्थित आहेत. यापैकी एक देवी विंध्यवासिनी. नावाप्रमाणेच विंध्य पर्वतावर निवास असणारी. गंगा नदीच्या पवित्र काठावर सुंदर निसर्ग, डोंगर, नद्या, झरे यांनी नटलेल्या विंध्य पर्वतावर विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे. इथे प्रार्थना केल्याने इच्छा पूर्ण होतात, जीवनातील अडथळे दूर होतात, कुटुंबाचं आरोग्य सुधारल्याने घरात सुख समाधान वाढीस लागतं, देवी कृपेने शिक्षण व्यवसाय यातलीही अडचणी दूर होतात असा भाविकांचा विश्वास असल्याने वर्षभर भक्तगण इथे येतच असतात. देवी दुर्गेने महिषासुराचा वध केल्यानंतर विंध्यवासिनी रूपात हे शक्तिपीठ बनवलं. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार देवी सतीच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पडले. ही ठिकाणं देवीची शक्तिपीठं या पवित्र रूपाने ओळखली जातात. प्राचीन पौराणिक दंतकथा, श्रद्धा, आस्था, भक्ती, नयनरम्य परिसरात होणारे उत्सव या सर्वांमुळे विंध्याचल मंदिर हे एक अनोखं तीर्थक्षेत्र ठरतं. देवीचं मुख्य मंदिर व एका गुहेत असणारं कालीखोह मंदिर आणि टेकडीवर वसलेलं सरस्वती देवीचं अष्टभुजा मंदिर अशा त्रिकोण साधणाऱ्या 3 पवित्र मंदिरांचा परिक्रमा प्रदक्षिणा मार्ग ही इथली अद्भुत गोष्ट. 3 मंदिरांची त्रिकोण परिक्रमा ही आगळी वेगळी व शुभ मानली जाते. कलात्मक कोरीवकाम हिंदू मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना, भिंतीवरील शिलालेख, हिंदू देवदेवतांची चित्र ही मंदिराची वैशिष्ट्य. पवित्र मंत्रोच्चार, शंखध्वनीसह सूर्योदयाच्या वेळी होणारी आरती तसंच सूर्यास्ताच्या आरतीवेळी शेकडो दिव्यांनी सजलेलं मंदिर यामुळे मंदिरात आध्यात्मिक आभा सतत जाणवते. चैत्र व अश्विन नवरात्रीला हजारो यात्रेकरूंच्या प्रार्थना, भजनं, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. दुर्गापूजेसाठीही इथे महायात्राही होतात. यात भव्य मिरवणुका, मंदिर सजावट यांच्या समावेशाने भक्तांचा अमाप उत्साह, श्रद्धेचा माहोल दिसतो. दुर्गादेवीसह देवीच्या 9ही रूपांची इथे भक्तिभावाने पूजा करतात. हिंदू धर्मातल्या प्राचीन दंतकथांशी निगडीत सीताकुंड, गेरुआ तलाव यासारख्या इतर प्रेक्षणीय स्थळांमुळे विंध्याचल मंदिराचा आध्यात्मिक स्वरूपातला अनुभव हा खूपच वाढतो. असंही हिंदू देवळांची आखणी, बांधकाम अशा रीतीने केलेलं आहे की तिथे शांतता, पावित्र्य, शीतलता, सकारात्मक ऊर्जा या गोष्टींचा लाभ होतो, यात दुमत नसावं. देव चराचरात असतो हे म्हणताना जिथे सतीच्या अंगाचे छोटे मोठे अंश पडलेत तिथे तिच्या आंतरिक शक्तीचा, ऊर्जेचा समुच्चय जास्त प्रमाणात असल्याने त्या स्थानाला शक्तिपीठाचं महत्त्व येणं स्वाभाविकच आहे. विंध्याचल मंदिराचा निसर्गरम्य परिसर, पौराणिक महत्त्व याबरोबरच तिथे जाण्याचा रस्ता मार्ग, रेल्वे मार्ग, विमान प्रवास अशा सगळ्या सुयोग्य साधनांमुळे व भक्तांचा देवीवर असणारा गाढ विश्वास, श्रद्धा यांचा एकत्रित परिणाम सकारात्मकताच देतो. साधारणपणे देवळात जाणं हे देवदर्शन असं गणलं जातं, पण देवी दुर्गेची जी शक्तिपीठं आहेत तिथे गेल्यावर भक्तांना जी अद्वितीय शांतता, मनाला मिळणारी शांती, समाधान, ऊर्जा यामुळे हे देवी दर्शन तीर्थक्षेत्राची यात्रा असं म्हटलं जातं. इथे केल्या जाणाऱ्या पवित्र विधींमुळे होणाऱ्या आध्यात्मिक जागृतीमुळे विंध्याचल देवीची यात्रा ही लाभदायी, फलदायीच ठरते. मुळात देवीच्या शक्तिरूपाची पूजा करणं हे स्वतःमध्ये तिची सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी योग्य आहे. हे सर्व नवरात्रच करणं असं नाही आहे, तर एरवी पण हा अनुभव तुम्ही आम्ही घेऊ शकतो, हा श्रद्धेचा भाग आहे. तर अशा या भाविकांची अमाप अढळ श्रद्धा असणाऱ्या दुर्गाशक्तीला अर्थात देवी विंध्यवासिनीसाठी या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता
नमस्तस्यै 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 नमो नमः. हा श्लोक म्हणून आज इथेच थांबते. धन्यवाद.